रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कडेगाव औद्योगिक वसाहत येथे कृषी विभागाने छापा टाकून 37,89,779 रुपयाचा सुमारे 210 टन युरियाचा साठा जप्त केला। या प्रकरणी गोदाम मॅनेजर शंकर जगन्नाथ काळे वय 53 राहणार आटके तालुका कराड जिल्हा सातारा यांच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। कडेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल बिरनाळे वय 39 यांनी फिर्याद दिली। राहुल बिरनाळे खत नियंत्रण निरीक्षक तथा कडेगाव तालुका कृषी अधिकारी बुकेश्वर घोडगे व कडेगावचे पोलीस उपनिरीक्षक UR काळे यांनी शुक्रवार दिनांक 22 च्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कडेगाव MIDCतील प्लॉट नंबर A38 मधील गोदामावर छापा टाकून तपासणी केली। या गोदामात कृषी वापराच्या युरियाच्या 45 किलोच्या 2,729 बॅग्स आढळल्या। तसेच औद्योगिक वापराच्या बॅगमध्ये युरिया असलेल्या 50 किलोच्या 1,350 बॅग्स आढळल्या। यावेळी गोदामाच्या समोर उभ्या असणाऱ्या ट्रकमध्ये MH04GR 3004 या ट्रकमध्ये 50 किलोच्या 400 बॅग्स आढळून आल्या। हा ट्रक युरिया वाहतुकीसाठी तयार असल्याचे दिसून आले। गोदाम मॅनेजर शंकर काळे यांनी रासायनिक युरिया खताचे मूळ वेष्टन फोडून तो कारखान्याच्या वापरासाठी देण्यात येणाऱ्या वेष्टनात भरून शिलाई करून ट्रकमध्ये भरल्याचे आढळून आले। येथे कृषी व औद्योगिक वापराचा युरिया एकूण 4,479 बॅग्स आढळल्या। त्याची किंमत एकूण सुमारे 37,89,779 रुपये इतकी आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज, विटा।